अध्याय 6 श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मती मंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सूरतरुंची घेऊनी सुमने त्याशीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या चपदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐशे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नशे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐशी ऐकोनी आवानी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वरे येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविल्या ज्या कार्यकारणे, ते आपोल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजयासी, आम्ही सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती, म्हणून योजिले कपटयुक्ती परी ते सिद्धी ते न जाय. असे कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडबगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परितुतके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले द्रव्ये वेचिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्याशी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठी उमराव नृपकार्याची धरून हाव, आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. ते येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वरे यावे बडोद्याशी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिता आली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका, निशिदिन शंकर सका विष्णूची आमनी वशे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.